हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। आणि आज आपण खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाइन बनवणार आहोत। खरं तर मी तुम्हाला या संपूर्ण ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। त्याचबरोबर ही जी काही डिझाइन आहे यामुळे नक्कीच साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाइन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या काही फिनिशिंगच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहेत तर त्या नक्की फॉलो करा। कारण मी नेहमीच सांगत असते ऍक्च्युअली की फक्त डिझाइन बनवणं किंवा एखादा ब्लाउज स्टिच करणं इम्पॉर्टंट नसतं, तर तो प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग स्टिच करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। सो ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा। नक्कीच तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित अशी ब्लाउज डिझाइन सहज बनवता येईल। सो नक्की ट्राय करून बघा, ठीक आहे। आणि अशा छानशा डिझाइनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता, जेणेकरून आय होप ही डिझाइन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाइन परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित बनवणं खूपच सोपं जाईल, ठीक आहे। सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की मी ब्लाउज पीसचा हा बॅकनेक कटिंग करून घेतलेला आहे, अस्तर पण आणि ब्लाउज पीसचा कपडा पण। आणि काठ बघा, मी आता सांगितलं की तो खाली घेतलेला आहे कारण दुसरा ऑप्शन नव्हता। सो आता याच्यावर खूप छान अशी डिझाइन करणार आहोत आपण। तर डिझाइन करण्याच्या आधी मी तुम्हाला या बॅकनेकचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल की उंचीनुसार डिझाइन कशा पद्धतीने त्याचा आकार दिला गेला पाहिजे आणि कशा पद्धतीने ती बनवली पाहिजे, ठीक आहे। तर हे बघा, मग सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते ह्या ब्लाउजची उंची। तर ह्या ब्लाउजची उंची आहे 14, 1 इंच आपण मार्जिनसाठी, तर टोटल 15ला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथे टाकलेली आहे गळा रुंदी आणि शोल्डर। तर ह्या ब्लाउजसाठी आपण गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंचाची, हे बघा इथे मार्किंग करून घेते मी, आणि 5.5 शोल्डर। त्याचबरोबर हे बघा, इथून खाली टाकलेला आहे आपण मुंडा, तर त्याचा मुंडा घेतलेला आहे 5.25, 1.5ला मार्किंग करून बॅक साईडचा मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे। त्यानंतर इथून टाकलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच मार्जिन, म्हणजे 8.5 अधिक 2 10.5। तर अशा पद्धतीने मार्किंग करून हा बॅकनेक आपण कटिंग करून घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी आता आपण जी काही गळ्याची मार्किंग आहे ती अस्तरच्या बॅकनेकवर करून घेणार आहोत। तर बघा, 2.5 इंच गळा रुंदीची तर मार्किंग केलेलीच आहे। इथून टाकायचं आहे आता आपल्याला तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं। तर इथे गळा आहे 11, तर अर्धा इंच मार्जिन, तर टोटल 11.5ला मार्किंग करून घेतलेली आहे। त्याचबरोबर बघा, पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करायची आहे, जेणेकरून गळा कुठे काही तिरका वगैरे होणार नाही, तो व्यवस्थित येईल, त्याचा आकार पण आणि ब्लाऊज पण आपल्याला व्यवस्थित बसेल, ठीक आहे। तर आता आपण हा बॉक्स ड्रॉ करून घेऊयात। तर कुठला पण गळ्याचा आकार असो, सगळ्यात आधी हा बॉक्स ड्रॉ करूनच घ्यायचा। आणि बघा, मग आता इथे मी गळ्याचा आकार देऊन घेत आहे। तर तुम्ही पण जो काही तुमचा गळ्याचा आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे। तुम्हाला किती डीप हवा, कसा हवा ते तुमच्यावर डिपेंड आहे, ठीक आहे। तर हे बघा, मग आता मी इथून 3ला मार्किंग केली आणि इथून 1ला, तर मला गोल आकार द्यायचा आहे। हे बघा, तर मी दुसऱ्या चॉकने देऊन घेतलेला आहे ब्ल्यू। आणि तुम्हाला बघा, मी आधी दिला होता तर तसा द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकतात, पण तो तेवढा डीप नको होता, त्यामुळे मग मी पुन्हा मार्किंग करून व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे। मध्ये पण पॅचचा आकार दिला आणि जी मार्किंग आहे ना एक्झॅक्टली त्यावरच बघा अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आता ही बॅकनेकची कटिंग झालेली आहे। तर आपल्याला ब्लाऊजचा बॅकनेक आणि अस्तरचा बॅकनेक जॉईन करायचा। तर ब्लाऊज पीसचा बॅकनेक सरळ ठेवायचा आणि त्यावर ठेवायचा आहे अस्तरचा कटिंग केलेला बॅकनेक। आणि बघा, ह्या पद्धतीने आपल्याला सेंटरला आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला पिना लावून घ्यायच्या, जेणेकरून ते स्टिच करताना इझी जाईल, काही तिरकं होणार नाही आणि गळा पण खूप ब्रॉड होणार नाही, ठीक आहे। तर बघा, सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडला आपल्याला साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारून घ्यायची आहे। तर हा थोडासा डीप टाईपमध्येच गोल गळा आहे, त्यामुळे मग मी इथे काही कॅनव्हास वगैरे लावलेला नाही आहे, बिना कॅनव्हासचा सुद्धा हा गळा होईल। मधल्या पॅचला मी लावणार आहे, पण ह्या जो काही बेसिक गळा आहे त्याला तरी लावलेला नाहीये, ठीक आहे। तर बघा, अशा पद्धतीने गळ्याच्या साईडला टिप मारून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारणार आहोत। तर अर्धा इंच यासाठी ब्लाऊजची उंची 1 इंच एक्स्ट्रा घेतो, तर अर्धा आपलं कमरेत आणि अर्धा शोल्डरमध्ये जात असतं, ठीक आहे।
तर बघा आता गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडला टीप मारून झाल्यानंतर बघा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे कमरेच्या साईडला तो कट केला आणि जो काही मध्ये सुद्धा आहे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तो सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघा आता गळ्याचा आणि कमरेच्या साईडचा एक्स्ट्राचा कपडा कट झाल्यानंतर आपल्याला गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून हे आपण जेव्हा सरळ करू तर ते व्यवस्थित फोल्ड झालं पाहिजे आणि गळ्याचा आकार व्यवस्थित यावा, यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। तर तुम्ही सुद्धा ही स्टेप नक्की फॉलो करा। तर कट्स मारून झाल्यानंतर बघा ह्या पद्धतीने आता हा बॅकनेक आपण सरळ करून घेऊयात। तर हे बघा ह्या पद्धतीने तो व्यवस्थित बाहेर काढायचा आहे आणि जसा आकार आहे ना तसं व्यवस्थित प्रेस सुद्धा करून घ्यायचं आहे। हे बघा ह्या पद्धतीने, ठीक आहे। तर कपडा थोडा कडक आहे त्यामुळे मग जरा काळजीपूर्वक इथे दाबटीप देऊन घ्यायची। तर बघा बरोबर थोडा थोडा कपडा पकडायचा आहे आणि मगच दाबटीप द्यायची आहे। खूप गडबड करू नका, नाही तर गळ्याचा शेप बदलेल। आणि दाबटीप देताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही आपला अस्तरचा कपडा आहे आतला तो वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे, तरच आपला बॅकनेक व्यवस्थित प्रॉपर होतो। सपोज जर का तो व्यवस्थित झाला नाही, अस्तरचा कपडा वरती दिसला तर आपली बॅकनेकची फिनिशिंग बिघडते। त्यामुळे जरा काळजीपूर्वकच तुम्ही याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर हे बघा मी बरोबर थोडं थोडं पकडून गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात खूप छान परफेक्ट फिनिशिंग सहित आपली ही दाबटीप देऊन झालेली आहे। त्यानंतर लगेच कमरेच्या साईडला सुद्धा आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे। आणि इथे तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या स्टेपमुळे काय झालं आहे, आपला गळा आणि कमरचा भाग सोबतच फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे। त्यामुळे इथे आपल्याला आता कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा नाहीये आणि ब्लाऊज फिनिशिंगला सुद्धा खूप सुंदर दिसतो। तर बघा आता दाबटीप झाल्यानंतर आपल्याला अस्तर आणि हा ब्लाऊजचा बॅकनेक आहे तसं एकमेकाला कडेला जॉईन करून घ्यायचं आहे। आणि जॉईन करताना कुठेही काही गोळा होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे, जेणेकरून व्यवस्थित फिनिशिंग सहित आपला बॅकनेक रेडी होईल आणि कुठे काही गोळा सुद्धा होणार नाही। तर हे बघा आता हे व्यवस्थित जॉईन झाल्यानंतर कडेकडेने जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे आपला मेन फॅब्रिकचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि परफेक्ट जो काही मापाचा आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचा आहे इथे। तर हे बघा मग आपण इथे सगळं एक्स्ट्राचं कट करून जो काही एक्झॅक्ट मापाचा बॅकनेक होता तो तयार करून घेतलेला आहे। तर आता डिझाईन करण्याच्या आधी सगळ्यात आधी आपण इथे बॅकला टक्स टाकून घेऊयात। तर हे बघा सेंटरपासून मी 5ला मार्किंग करून उभा टक्स 4चा टाकलेला आहे आणि शक्यतो इथे मी सेंटरपासून 4.5 पण घेतला असतं, पण हा जरा डीप आहे खाली त्यामुळे मग मी 5च्या तिथे मार्किंग करून उभा टक्स हा 4चा टाकून घेतलेला आहे। सो मग ते आपल्याला गळा कसा आहे त्यानुसार पण ॲडजस्ट करावं लागतं। तर बघा आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा आपण टाकून घेऊयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टक्स हा स्टार्टिंगला आणि एंडिंगला दोन्ही साईडने व्यवस्थित लॉक करायचा। तर हे बघा परफेक्ट असा टक्स सुद्धा टाकून झालेला आहे। त्यानंतर आता आपण पुढे त्याची डिझाईन बनवायला सुरुवात करूयात। तर हे बघा हा मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि जो काही आपला मधला पॅच होता तो सगळ्यात आधी आपण बनवून घेऊयात। तर हे बघा हा आधी कट करूयात, तो काही आपण मगाशी कट केलेला नव्हता आणि तो ठेवून आता कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा। तर हे बघा कॅनव्हास डबल फोल्ड करून आधी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे पॅचची एक्झॅक्टली आणि त्यानंतर बघा थोडंसं मार्जिन आणि खालच्या साईडला पण थोडं जास्तच मार्जिन ठेवायचं आहे आणि कॅनव्हासच्या दुसऱ्या साईडला सुद्धा सेम तीच मार्किंग करून घ्यायची आहे, ती फेंट दिसतेच। आणि हे बघा थोडंसं एक्स्ट्राचं ठेवून आपण हे पॅच कट करून घेतलेला आहे। आता या पॅचसाठी आपल्याला अस्तर आणि जो काही ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो लागणार आहे आणि हे बघा मग आता मेन जो फॅब्रिक आहे तो आधी ठेवायचा, त्यानंतर अस्तर आणि त्यानंतर मग हा कटिंग केलेला कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे। आणि मग बघा सगळ्यात आधी आपल्याला जो काही गळ्याचा आपला म्हणजे पॅचचा जो शेप आहे ना तिथून बघा वरच्या साईडला टिप मारून घ्यायची आहे। ॲक्च्युली जी मार्किंग केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टिप मारायची आहे, ठीक आहे। आता ही टिप मारून झाल्यानंतर हे बघा इथला जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करायचा आणि ते एकसारखं करून घ्यायचं आहे। आता हे कट केल्यानंतर बघा याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून जो काही आकार आपण काढलेला आहे तो प्रॉपर व्यवस्थित शेप तसाच आला पाहिजे त्यासाठी, ठीक आहे। त्यानंतर बघा आता आपल्याला हा पॅच सरळ करून घ्यायचा आहे या पद्धतीने। तर बघा तुमच्या लक्षात येईल कॅनव्हास पेपर बरोबर अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मध्ये गेलेला आहे आणि त्यानंतर बघा आता हा जो काही आकार आहे ना तिथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि बघा आता ही दाबटीप देऊन झालेली आहे आणि आकार पण एकदम परफेक्ट आला। त्यानंतर बघा आता खालच्या साईडला आपल्याला एक टीप मारून आतला कॅनव्हास
मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जॉईन करायचं आहे, म्हणजे तो व्यवस्थित पॅच आपला तयार होईल आणि कुठे काही ओपन होण्याचे चान्सेस पण राहणार नाही. आणि थोडंसं एक्स्ट्राचं बघा कडेचं होतं ते कट करून फिनिशिंग सहित आपल्याला ते सरळ करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला ह्या पॅचला लेस लावायची आहे. तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात. तर मी इथे थोडी डिझाईनची लेस घेते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी बऱ्याचदा सांगितलं, मी पुन्हा सांगते, तुम्ही जी लेस यूज करणार आहे त्याचा मॅचिंग दोरा यूज करायचा, म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग बिघडत नाही. तर हे बघा, मग आता ही थोडीशी डिझाईनची मी इथे लेस घेतलेली आहे. तर बघा, ते जी काही त्रिकोण आहे ते मी आतल्या साईडला घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने ही लेस लावून घेत आहे. आणि मध्ये सुद्धा बघा व्यवस्थित फोल्ड करायचं आहे, जेणेकरून ती व्यवस्थित होते. म्हणजे जो काही आपला आकार आहे तो, बऱ्याचदा जर का लेस व्यवस्थित लागली गेली नाही तर आपला आकार सुद्धा चुकतो. त्यामुळे लेस थोडीशी काळजीपूर्वक व्यवस्थित फोल्ड करून लावून घ्यायची आहे. तर हे बघा, आता व्यवस्थित पॅचला आपण इथे ती लेस लावली, त्याला डबल टिप सुद्धा देऊन घेतलेली आहे. त्यानंतर आता हे बघा, हा जो काही बॅकनेक आहे ना, तो ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला जी काही सेंटर आहे ना, ॲक्च्युली सेंटरची मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित लेस कशी लावायची त्याचे अंदाज येईल. आणि हे बघा, मी थोडंसं मार्जिन ठेवून ही लेस लावून घेते. तर इथे साधारणतः 1 इंचाचं तरी अंतर असणारच आहे. मग तेवढं मी सोडून जी काही पॅचसाठी लेस यूज केलेली आहे ना तीच लावत आहे बघा. आणि सेंटरला बघा इथे लाईन वरच्या साईडने पण ड्रॉ करून घेतली, म्हणजे लेस लावताना मला अंदाज येईल. आणि बघा, मग ह्या पद्धतीने व्यवस्थित ती फोल्ड करत करत टिप मारायची. आणि इथे बघा सेंटरला आपल्याला पानगळ्याचा आकार द्यायचा आहे. तर व्यवस्थित तिथे बघा मी त्रिकोण टाईपमध्ये ती फोल्ड केलेली आहे. आणि पुन्हा बघा, मग ह्या साईडला जशी तिकडच्या साईडला लावली सेम तसंच सेमच मार्जिन राहिली याची थोडीशी काळजी घेतच ती लेस लावून घ्यायची, जेणेकरून फिनिशिंग बिघडणार नाही, ब्लाऊजची डिझाईनसुद्धा छान आणि एकदम परफेक्ट दिसेल. आणि बघा, आता एक्स्ट्राचं कट करून घेतलं. तर ही लेस बऱ्यापैकी ब्रॉड आहे, तर याला मी डबल टिपसुद्धा देऊन घेते, जेणेकरून ती लेससुद्धा पॅक लागली जाईल आणि फिनिशिंगला पण छान दिसेल. तर तुम्हीसुद्धा शक्यतो लेसला डबल टिप देतच जायची आहे, म्हणजे ती पॅक पण होते, फिनिशिंग पण छान दिसते, उचकत पण नाही कुठे. आणि बघा, ती त्रिकोणची लेस आहे डिझाईनची, त्यामुळे तर खूप सुंदर असं लुकसुद्धा आलेला आहे बघा. तर आता ही पूर्ण लेस लावून झालेली आहे. त्यानंतर आता मध्ये जो काही पॅच आहे ना तो आपण लावून घेऊयात. पण पॅच हे बघा व्यवस्थित बसतोय का तो बघूयात. तर ह्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित तो सेंटरला आपल्याला लावून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हा पॅच लावण्याच्या आधी आपल्याला आपण कटिंग करताना बघा हे जे काही मधलं कट केलेलं होतं ना गळ्याचा मधला पॅच तो ठेवून मार्किंग करून घ्यायची आहे, म्हणजे बरोबर आपल्याला तेवढाच पॅच लावता येईल आणि कडेचं आपलं एक्स्ट्राचं मार्जिनसाठी राहील आणि मार्किंग केल्याचा फायदा होईल की पॅच कुठेही तिरका वगैरे लागला जाणार नाही. ठीक आहे. आता पॅचची मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला ह्या गळ्याला हे बघा ही गोल्डन कलरची जी काही मोती लेस आहे ती लावून घ्यायची आहे. तर ती आधी लावणार आहोत आणि त्यानंतर मग आपण पॅच लावणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जो काही आपल्याला ही मोती लेस लावायची आहे त्याच्यासाठी आपल्याला सिंगल फूट लागत असतं. आपलं जे काही रेग्युलर फूट असतं त्यावर आपल्याला व्यवस्थित ही मोती लेस लावता येत नाही, मोती तुटतात, फुटतात, फिनिशिंग व्यवस्थित येत नाही, एकसारखी लागली जात नाही. त्यासाठी आपल्याला फूट बदलायचं असतं. तर ते फूट मी आता चेंज करून घेतलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे एका साईडने ते फूट असतं त्यामुळे मग ते मोती तुटत नाही. तर हे बघा आता मग ही मोती लेस आपण व्यवस्थित ह्या पद्धतीने ठेवायची आणि मग ती लावून घ्यायची आहे. तर ती अतिशय सावकाश लावायची, थोडा टाइम लागला तरी चालेल. बऱ्याचदा काय होतं आपण गडबडीत लावतो मग ती मोती लेस बाहेर निघते आणि ती व्यवस्थित फिनिशिंग सहित लागली जात नाही. त्यामुळे अतिशय सावकाश तुम्हाला काळजीपूर्वक ही मोती लेस लावून घ्यायची आहे, कारण की त्यावर सुद्धा आपली फिनिशिंग डिपेंड आहे. खूप गडबड केली तर ती मोती लेस पुढे मागे होते, सगळी फिनिशिंग बिघडते. तर इथे बघा तुमच्या लक्षात येईल की नुसते मोती मोती दिसतंय बघा, जे काही आतला सपोर्ट आहे मोती लेसचा तो दिसत नाहीये. तर तुम्ही सुद्धा हीच काळजी घ्यायची आहे आणि अतिशय सावकाश ही मोती लेस लावून घ्यायची आहे. आणि ह्या मोती लेसने तर बघा अजूनच सुंदर असं लुक सुद्धा येणार आहे आपल्या डिझाईनला. त्यामुळे शक्यतो तुम्ही पण यूज करू शकतात. फक्त ज्या काही टिप्स आहेत त्या फॉलो करायच्या, जेणेकरून व्यवस्थित फिनिशिंग सहित लागली जाईल, फिनिशिंग बिघडणार नाही, लुक सुद्धा जाणार नाही. तर हे बघा व्यवस्थित आता आपण ही मोती लेस लावून घेतलेली आहे.
तर हे बघा एकदम परफेक्ट अशी लागली गेलेली आहे. बघितल्या लक्षात येतं की एकदम एकसारखी लागलेली आहे. तो खूप छान असं मोती मोती दिसत आहे. सो तुम्ही सुद्धा त्या टिप्स नक्की फॉलो करा. त्यानंतर बघा आता हा पॅचची मार्किंग केलेलीच आहे, तर तो पॅच आपल्याला लावून घ्यायचा आहे. तर बघा मी सेंटरला पिन लावते, जेणेकरून ते कुठे काही तिरकं सुद्धा होणार नाही. आणि मी सिंगल फूट अजून बदललेलं नाहीये, कारण की हा पॅच जॉईन करताना सुद्धा मोती येत आहे बघा. तर मग ते फुटायला नको, त्यामुळे मग सिंगल फूटचा यूज करूनच आपल्याला हा पॅच सुद्धा जॉईंट करायचा आहे. तर हे बघा मग अतिशय व्यवस्थित हळूहळू तुम्हाला टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून पॅच पण तिरका व्हायला नको, मोती पण फुटायला नको. त्यामुळे जरासं काळजीपूर्वक हळूहळू बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित पॅच लावून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर व्यवस्थित मी स्टार्टिंगला एंडिंगला लॉक पण केलं, जेणेकरून ते पॅच ओपन सुद्धा होणार नाही. ते बघा परफेक्ट असा आता हा पॅच आपला लावला गेलेला आहे. लुक पण खूप सुंदर आलेला आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला रेडीमेड नॉड लावून घ्यायचे. तर मी गोल्डन कलरचे नॉड घेतलेले आहे. तर हे बघा आता इथे साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला ते लावून घ्यायचे असतात. तर व्यवस्थित 2-3 टिपा मारून ते लॉक करून घेतलं आहे. हे बघा आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला नॉड लावून घ्यायचं आहे. तर आधीची जी काही नॉड लावलेली आहे ना, एक्झॅक्टली त्याचीच मार्किंग बघा ह्या पद्धतीने करायची, जेणेकरून नॉड व्यवस्थित एक सरळ लागली जाते. नाहीतर ती बऱ्याचदा खालीवर होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे थोडं काळजीपूर्वकच तुम्ही नॉड लावायचे आणि मार्किंग पण व्यवस्थित करून घ्यायची आहे. तर हे बघा मग आता दोन्ही साईडनी नॉड लावून झालेले आहे. हे बघा एकदम परफेक्ट एकसारखे लागलेले आहे. ते बघितल्या लक्षात सुद्धा येते. तर आता आपल्याला ह्या नॉडला लटकन लावायचं आहे. तर ते माझ्याकडे कस्टमरने दिलेले आहेत, तर ते मी लावून घेते. तर हे बघा मग आता हे लटकन आपण लावून घेतले. तर खूप सुंदर सुद्धा लटकन आहे. तर ते कस्टमरने त्यांच्या चॉईसनेच दिलेले आहे. आणि जो काही बॅकनेक आहे बघा, त्याचं लुक सुद्धा मी तुम्हाला जवळून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती सुंदर असं लुक आलेलं आहे. तर फायनली आपला हा ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेला आहे. याच्या ज्या काही स्लीव्ज आहेत त्याला सुद्धा बघा मी इथे मोती लेस लावून घेतलेला आहे. सो त्यामुळे ब्लाऊजला अजूनच सुंदर असं लुक सुद्धा आलेला आहे. सो बघा मग किती सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग फायनली डिझाईन आपली तयार झालेली आहे. ऍक्च्युली बघितल्यावरच लक्षात येते की फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो अशी छानशी डिझाईन नक्की ट्राय करा आणि अशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची डिझाईन नक्कीच आवडेल. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.